फ्रेश पापलेट. सो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड टुडेज वी आर इन दापोली गाव. कोकणातला दापोली म्हणून गाव आहे. लोकेशन बघा काय आईच्या गावात ना 12च्या भावात. हे बघा ना काय लोकेशन आहे. साला तिकडे बघा फार एकदम खतरनाक गाव आहे ते. एकदम एकदम म्हणजे एंड आहे बोलू शकता आता तुम्ही समुद्राचा. वारा सुटला एकदम भानाट्याचा. आणि हे आमची मित्रमंडळी आहे एकदम खतरनाक. पोराकडे आंघोळ करतात. काय म्हणणं काय आहे तुमचं? कसा व्ह्यू आहे? काय बोलायचं तुम्हाला? काहीतरी बघा इथे सगळा व्ह्यू कसा आहे तो. अतिशय सुंदर आणि एकदम गारजगार. काय गारजगार? गारच. तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही तर रोजचे आहे तिथले गाववाले आहेत तुम्ही. आमचं गाव आम्हाला इथे उभारून सिगारेट कसं वाटतंय? एकदम मस्त. आम्हाला इतर उभारून सिगारेट प्यायला नाही नाही हे मी कट करेल. हे मी कट करेल. लहान मुलं पोहतात ना. हे बघा कसे पोहतात एकदम खतरनाक. म्हणजे एकदम तिथे एकदम पुरे लाट बघ कसे तरी पण तिथे पोहतात ती पोरं एकदम. म्हणजे काय डेंजर असेल त्या पोरांच्यात खतरनाक. काय ही पाण्याची लेवल आहे. झेंड्याच्या वरच्या काठीपर्यंत पाणी सोडतं. यांचं गाव आहे. आमचे मित्र आहेत. हे पण आमचे मित्र आहेत ते आमचे. ते व्ह्यू बघा काय खतरनाक व्ह्यू आहे एकदम. असं वाटतं प्रसन्न झालं. आनंद आहे. मच्छीचा टेस्ट कसा वाटला तुम्हाला? एकदम अतिशय सुंदर. माकोल आमच्याकडची लोक आम्हाला येडा बनवतात. आमच्याकडची लोक आम्हाला येडा बनवतात. आम्हाला शिली मच्छी खायला घालतात. इथं आल्या आम्हाला फ्रेश आणि फ्रेश मच्छीचा आस्वाद घ्यायला भेटला. आणि मच्छी एवढी खतरनाक सॉलिड लागत होती. बाबा एक नंबर मच्छी लागत होती. काय माकोल खाली, त्याच्यानंतर पापलेट खाला, त्याच्यानंतर काय होतं ते शिंगाडा सॉलिड टेस्ट. शिंगाडाचा रस्सा, माकोलची फ्राय आणि पापलेटची फ्राय अतिशय टेस्टी. मसाला पण एवढा झणझणीत नव्हता. मस्तपैकी एकदम परफेक्ट. बॉडीला सूट होईल असा खतरनाक छान मसाले. एकदम फ्रेश मच्छी खाल्ली आम्ही इथं. आता आम्ही इथं चौतालू सगळा रांधून काढू. या अख्खा फिरू आम्ही इकडे तिकडे. ह्या त्या फटीला जाऊ. ती बोट बघा कशी. या दगडींमध्ये चिंबोरे शोधणार आहेत. चिंबोरे. हा इथं चिंबोरे. आपल्या लोकांना फक्त चिंबोरेच दिसतात. इथं आल्यावर खरा माहित होतं काय असते मासेमध्ये. हे पक्षी वगैरे बघा कसे आहेत एकदम सॉलिड. तो पण मासे मारून खातो. इथे पण तिथे पक्षी. आणि एकदम असा म्हणजे बोलू शकता तुम्ही एंड आहे. म्हणजे बॉर्डर आहे साईडची एकदम. असा नाईट व्ह्यू आणि सनसेट दाखवणार मी तुम्हाला. आता सूर्य इथं आहे. तिथे दाखवा. तिथे वरती जाणार आहेत आम्ही. वरती तुम्हाला दाखवतो. या बाजून दिसेल कसा परफेक्ट आहे. इधर से देखो ऐसा इधर जाने का है अपन को. बंगलोच्या बाजूला इस बंगलो के बाजू में सनसेट पॉइंट है. सनसेट पॉइंटचा व्हिडिओ घेणार. उधर से सनसेट पॉइंट जाएंगे. अथांग समुद्र दिसतो पूर्ण सनसेट वगैरे दिसेल तिथून आम्हाला एकदम परफेक्ट मध्ये व्यू. मतलब एकदम बोले तो परफेक्ट है. बहुत ही अच्छा मच्छी वगैरह हमको बहुत ही बढ़िया लगा. हे शिपलेन का? शिपलेन आहे. याला काढलंय ना इथून ते. अभी अपन जा रहे हैं फोटोशूट करने. ये लोकेशन है अपना फोटोशूट का. और अपन के बंदे लोग ये. या पक्षी बघ कसा उडतो तो. सॉलिड एकदम लोकेशन. अपन इधर आ गए और अपने को चीज दिखी. कुठे आहे रे? ये देखा चिंबोऱ्या. खेकडा आहेत खाली आहेत ते खेकडा. अरे मामा हे खाऱ्या दिसतात मला. अरे मला वाटलं आमच्याकडे चिंबोऱ्या आहेत काय. इधर खारा चिंबोरा दिखा मेरे को लगा अपना चिंबोरा रहेगा. बघा हे बघ कसं आहे बघ. आहे तिथंच येतो. हे बघा दिसला का? हे बघा सॉलिड ना. मार दूर. यो बघ कसा गडी पोहतो बघा कसा. एकदम डेंजर मध्ये पोहतात. साला ना आपली पोरा कॅनेल मध्येच पोहत राहिली. आम्ही कॅनेल मध्ये पोहत राहिलो. नाही हे बघा कसे पोहतात. साला इथे पूर बघा. लाटा बघा. माणसाला लाटीत नाही ती. बहुत ही ज़्यादा प्रेशर है इस पानी को. फिर भी ये लड़के लोग छोटे लड़कों के पानी में तैर रहे हैं. देखो कैसे तैर रहे. मतलब सॉलिड काम एकदम है. पंची देखो. आमचा फोटोशूट झालेला आहे. हमने अभी मन भर के फोटो निकाल लिए. मच्छी भी खा ली ताज़ी. अभी अपन जा रहे काय रे. हात करा जाऊ का. बारीक पोरा बोलू त्याला ब्लॉग मध्ये. का बोल ना. चाललो आता. चाललो. निघला आमचं गडी पण पुढं निघलं दोघं. मी पण जातो आता पुढं. इकडे बघा इथं जाणार आहे आता मी व्ह्यू बघायला.
सॉलिड एकदम खतरनाक. आरारा पिरी रिरी सारारा तारारा जाम बेकार. आता चाललो तिकडे जातो जरा साऊथ दुसरं लोकेशन एक्सप्लोअर करतो. अब तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. हे बघ फ्रेश पापलेट, हे माकोळी, हे माशाचं नाव काय बोलला हो? हे मासा शिंगाडा. फ्रेश आहे एकदम, आता काढून आणलाय. बस नाही तर मच्छी खरेदी करायला घेतलेली आहे. चिंबऱ्यांच्या इथं होतं इथं दाखवा इकडे दाखवा. या चिंबूर आहे एकदम फ्रेश. आणि बोला देवाच्या आईने चांगले भरलेले शोधून घेतलेले आहे. एक नंबर आहे चिंबोरी. ही खारी ना? मावशींनी भरलेली चिंबर बघून घेतलेली. कशी चिंबोरी आहे. आपण काय डायरेक्ट पेटी टाकून ठेवूया आता. हे कुठले मासे आहे मामा? हे बघा मासे आहेत. आता मासे खरेदी करायला आलो आम्ही. रातचा धिंगाणा आमचा बारकत. हे कुठला आहे? काय मासा आहे हा? हलवा. मला तर पापलेट हरकत दिसत आहे. त्या पापलेटचा पुतणे आहे काय हो? सनसेट होत आहे. व्ह्यू बघा फक्त तुम्ही. व्ह्यू बघा व्ह्यू. हा काय तो व्ह्यू. नुसता दूर 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 सनसेट होणार आहे आता. मी इथं आलोय वेल माशाची उलटी गवसाला. भेटली तर पैसेवालाच होईल ना. रात बघू काय भेटतंय का. इकडे बघ कॅमेरा बघ. हॅलो बोल. हॅलो सांग. सनसेट बघा बोल. इकडे सनसेट. इवनिंग हो चुकी है और ये देखो व्यू देखो एकदम मस्त करके पानी वानी आ रहा है इधर से. एकदम परफेक्ट व्यू देखो. और इधर ना बोट्स देखो कितनी सारी बोट्स है. ये देखो कितनी सारी बोट्स है. यहाँ पर बंदर पे आ गए अभी आपण. संध्याकाळचे वाटले 6-7 मिनिटं झाले. आता 7-8 मिनिटं झाले. सनसेट नाही बघायला भेटला म्हणजे थोडंसं लेट झालो. बघा मागचं बघा कसं आहे एकदम खतरनाक. इथं हल्ली आहेत कोणच्या तरी. जेवायला जाईल मी संध्याकाळी. आमंत्रण आला तर मला. आणि इकडे बोट्स बघा किती आहेत. खतरनाक बोट्स आहेत. म्हणजे तिकडे दगडी आहेत ना. या बोट्स आहेत. बोट्स बघा सगळे मासेमारी करणारे लोक आहेत. आणि इकडे बघा हा व्ह्यू बघा. इकडे मी मला खाली दाखवतो. एकदम बीच टाईप व्ह्यू आहे सगळा. हे बघा इकडे गड आहे. हवा एकदम खतरनाक आहे ती हवा. एकदम गार थंड हवा आहे. आणि लाटांना स्पीड पण खूप आहे. इथं उभा राहिलं तर मला लाटीत नाही डायरेक्ट तिकडं. डायरेक्ट अफगाणिस्तानला आहे. पक्षी बघा. क्लिक केलं जाईल मी डोनाल्ड ट्रम्पला भेटायला. इकडे बघा हा इकडे हा किल्ला आहे वाटतं. हा किल्ला आहे इकडे. वाऱ्यामुळे तुम्हाला आवाज कमी येत असेल माझा. बघा इकडे बघा इकडे बोट्स आहेत. इकडे काहीतरी आग वगैरे लावली. इकडे खूप सारे मोठे काहीतरी उद्या जाणार आम्ही तिथे व्ह्यू म्हणजे इव्हिनिंग व्ह्यू बघायला जाणार उद्या तिथे. आणि ह्या बोट्स आहेत. तर गाइस रात्रि आता मैं पावना आलो है. मेहमान करके आया हूँ मैं इधर. तो इधर मेरी बहुत ही ज़्यादा खातिरदारी हो रही है. ताज़ी मच्छी खाने को मिल रही है मेरे को. अभी इधर देखो बोटे को मछली मारने के लिए बोट वाले गए उधर. जूम करके दिखाओ तो मैं आपको. ये बहुत ही ज़्यादा अंदर है इसलिए दिख नहीं सकता आपको. थोड़ा बहुत दिखेगा. इधर लहरों का देखो कैसे लहरें आ रही है अपने ऊपर. देखो आणि इकडे बघा कसा व्ह्यू एकदम संध्याकाळी. तरी मला इव्हिनिंगचा व्ह्यू बघायला नाही भेटला. तिथे जायचा विचार माझ्यावरती. तिथे जाऊ शकतो आपण. एवढा विषय नाही. इकडे पण जाऊ शकतो आपण. काय एवढा विषय नहीं. मैं एकदम कट टू कट है. मुझे इतून ऐसी जगह पर मैं खड़ा हूँ कि अगर मेरे ऊपर कोई लेयर आ गई तो मेरे को एक साथ निकल के ले जाएगी. देख सकते हैं आप. इधर देखो कैसा पानी आ रहा है. ये देखो व्ह्यू म्हणजे एकदम कडक आहे. इकडे बघा कसं आहे. पाणी फार माझ्या अंगा उडतो. एकदम मस्तपैकी व्ह्यू आहे. आणि इकडे वरती हल्ली आहे. हल्लीनं जेवायला जाणार आहे मी. इकडे बघा बघा कसं पाणी येतो अंगावर. बा लाटीत नील ना मला पडू दे नाही. तू पाणी बघा कसा खतरनाक अंगावर येतो एकदम. आता परत येणार आहे. बघा आला तो बघा कसं पाणी उडतो. तो बघा कसा उडला पाणी. मस्तपैकी पाणी उडतो. आता विचार झाला आंघोळ करावा. पण मी गेलो तर परत येणार नाही आहे. एकदा बुडलो तर परत भेटणार नाही आहे. कारण माझ्यावर प्रेम करतो समुद्र. सर्व प्रेम करतात माझ्यावर. म्हणून मी आता जात नाही जास्त पुढं. इकडून मागूनच फिरतो. तसं व्ह्यू बघा तुम्ही कसा दिसतो. मस्तपैकी एकदम मस्तपैकी. चष्मा लावते मला.
अंधार झालाय म्हणून मी चष्मा लावत नव्हतो. हे बघा कसा व्ह्यू आहे, एकदम मस्तपैकी. भाई तो पहिल्यांदा आलो मैं, मतलब पहली बार आया हूँ, तो मेरे को ऐसा लग रहा है यहाँ पर रह जाओ. लेकिन जो लोग यहाँ पर रहते हैं पहले से, उनको कितना मज़ा आता होगा, उन लोगों को कैसा व्यू मिलता होगा. जस्ट इमेजिन, लुक एट द व्यू मैन. ऊपर भी देखो, अरे इधर कुछ गिरा है, ठीक है ओके जाने दो, कोई बात नाही. पण व्ह्यू बघा, ते तिकडे बघा, ती बोर्ड बघा, हा व्ह्यू बघा कसा आहे. काय व्ह्यू येत असेल लोकांना इथे राहतात ते प्रॉपर, काय मजा असेल त्यांची. बट एन्जॉय दिस प्लीज, एन्जॉय दिस सीन, लुक ॲट द सीन. तिथे उद्या तिथे जाणार आहे मी. इकडे बघा कसं पाणी वरती उडतं, एक नंबर मस्तपैकी. आता जातो मी, रात्र होईल, जास्त काही दिसणार नाही, तरी मी ट्राय करेल तुम्हाला काय काय दाखवायचं. जॉईन विथ मी. आता मी दुसऱ्या प्लेसवर आलो आहे. या प्लेसवरून बघा कसं दिसतं. इथे खाली हा पुराच्या पुरा खडक आहे. हा व्ह्यू बघा कसा दिसतो तुम्हाला, एकदम मस्तपैकी. काय व्ह्यू होतो वरती, पक्षी बघा कसे उडतात. आणि अंधार झाले पूर्णपैकी, सनसेट झालेला आहे. तर एकदम कडेला चाललो आहे मी आता. गेलो तर डायरेक्ट मी माझी बॉडी UK ला भेटेल. व्ह्यू बघा कसा आहे हा, माझ्या मागे तुम्ही बघू शकता.